प्रेज द लॉर्ड. माझं नाव शमुवेल केदारी फ्रॉम यू मेमोरियल कॉंग्रिगेशन चर्च. हाय एव्हरीवन, व्हेरी गुड आफ्टरनून. आणि मी तुम्हाला देवाच्या वचनामधून चालवणार आहे. तर धन्यवाद देतो परमेश्वराला की मला ही संधी भेटली की मी परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत पोचवू शकेल आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने. आणि मी धन्यवाद देतो शॅरोन फेलोशिप चर्च ऑफ गॉड या चर्चसाठी की त्यांनी एवढी सुंदर संधी ही उपलब्ध करून दिली. आणि खरं म्हणजे देवाचं वचन सांगणं आणि ते पण फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने सांगणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. मी सांगतो कारण की अशा अशा गोष्टींना किंवा अशा अशा लोकांना परमेश्वराचं वचन तुम्ही पोचवतायत जिथपर्यंत कदाचित पोचू शकत नव्हतं. आणि परमेश्वर तुम्हाला वापरेल. मला असं वाटतं परमेश्वर तुम्हाला वापरतो प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्ही लाईव्ह जातात सोशल मीडियाच्याद्वारे, फेसबुकच्याद्वारे, इंस्टाग्रामच्याद्वारे. तर आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण संदेशाला सुरुवात करू. धन्यवाद 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 परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर देप्पा. आजचा पूर्ण दिवस देप्पा तो आशीर्वादित केला. मला धन्यवाद देतो परमेश्वर देप्पा. मी प्रार्थना करतो परमेश्वर देप्पा आज देप्पा हे जे वचन आम्ही ऐकणार आहोत परमेश्वर देप्पा हे तुझ्याकडून आहे परमेश्वर देप्पा. आमचा विश्वास आहे परमेश्वर देप्पा. आणि आम्हाला देप्पा ते आत्मिक रीतीने देप्पा ग्रहण करण्यासाठी देप्पा लागणारी प्रत्येक गोष्ट तू पुरव परमेश्वर देप्पा. देप्पा जे पण मी बोलेल देप्पा माझ्याद्वारे मी नाही तर तू बोल परमेश्वर देप्पा. माझ्या मुखामध्ये तुझे शब्द घाल देप्पा, तुझं वचन घाल परमेश्वर देप्पा. आणि देप्पा हे वचन लोकांना स्पर्श करावा असं तू कर परमेश्वर देप्पा. जितके पण जण जुळतील परमेश्वर देप्पा, जितके पण जण हा व्हिडिओ बघतील, जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल प्रत्येकाला तो आशीर्वाद कर परमेश्वर देप्पा. प्रत्येक माणसाला मी तुझ्या हातात देतो परमेश्वर देप्पा. खरं पिता परमेश्वर देप्पा इथून पुढची पूर्ण वेळ मी तुझ्या हातात देतो परमेश्वर देप्पा. तू चालव परमेश्वर देप्पा, तू चालव. ही छोटीशी विनंती करो ख्रिस्तात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. राईट. आय एम व्हेरी हॅपी राईट नाव. खूप जमत आहेत आणि खरं माझा विश्वास आहे की परमेश्वर जो आहे स्पर्श करणार आहे. देवाचं वचन जे असतं ना मित्रांनो ते दुधारी तलवारप्रमाणे असतं. बायबल सांगतं इट इज लाईक अ 2-edged स्वॉर्ड. आणि जेव्हा ती तलवार तुमच्या आतमध्ये घुसते तेव्हा काय होतं, तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या आत्म्यामध्ये जे वर खाली असतं, म्हणजे माणसामध्ये दोन गोष्टी असतात नाही का, एक असतं तुमचं शरीर आणि एक असतं तुमची आत्मा. तर या दोघांमध्ये ते घुसतं आणि तुमचं जे शरीर आणि आत्मा जे आहे त्याला ते छेदतं, त्याला ते सेपरेट करतं आणि तुमची आत्माही जास्त स्ट्रॉंग करतं. कारण की परमेश्वर हा आत्मा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या शब्दाद्वारे तुमच्यामध्ये घुसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर सध्या आपण एक मी विचार करत होतो कोणत्या विषयावर बोलावं आज. खूप खूप गोष्टी होत्या डोक्यामध्ये, खूप विचार होते, पण देवाने मला एक प्रकटीकरण दिलं. मी असं विश्वास ठेवतो की दिस इज अ रेव्होल्युशन फ्रॉम गॉड विच गॉड गिव्ह मी. आणि मी ह्याच्याविषयी आज बोलणार आहे कारण की मला असं वाटतं की सध्या जी परिस्थिती आहे खूप लोकांपर्यंत हे वचन जे आहे हे पोचू शकतं आणि त्यांना ते ट्रान्सफॉर्म करू शकतं, त्यांना ते परिवर्तित करू शकतं. माझा असा विश्वास आहे. तर आजचा जो विषय आहे बेसिकली तो आहे जिवंत दगड किंवा जिवंत धोंडा, अ लिव्हिंग स्टोन. ऑल राईट. तर मी या विषयामधून तुम्हाला चालवणार आहे आणि कुठून आपण सुरुवात करणार, कुठं जाणार, कोणत्या स्टोरीमध्ये जाणार, ही प्रत्येक गोष्ट जी आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही देवाने मला दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही नक्की पूर्ण सर्मन ऐका. तर आपण सुरुवात करूया. हा सर्मन मोस्टली मराठीमधून असणार म्हणून मी मराठी बायबल रिफर करतोय, प्लस इंग्लिश बायबलमधून मी काही वचनं वाचणार आहे कारण की इंग्लिश जे आहे ते डिरेक्ट ट्रान्सलेशन असतं. तर त्यामुळे काही शब्द असे असतात जे फार महत्त्वाचे असतात, जे आपण बघितले पाहिजे किंवा आपण लक्ष दिलं पाहिजे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला अजून एक विनंती करेल की जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल सध्या तर तुम्ही ते माझ्या सांगते तुम्ही त्याच्यामध्ये पहिले पेत्राचे पहिले पत्राचा 2रा अध्याय त्याचं 4थं वचन त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता. पेत्राचं पहिलं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 4थं वचन. 1 Peter 2:4. तर मी वाचतो. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता. 5 वचन पण मी वाचतो. तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकजन व्हावे. परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. आमेन. इंग्लिशमधून एकदा पटकन वाचून घेतो मित्रांनो. 1 Peter 2:4 इट सेज अँड जीसस सेड
First Peter 2nd 4. All right. Yes. So it says, First Peter 2nd 4. Let each of you राइट, थोडी घाई झाली आपली. ठीक आहे. फर्स्ट पीटर 2nd 4 बोलतो, ॲज यू कम टू हिम अ लिव्हिंग स्टोन रिजेक्टेड बाय मॅन बट इन द साइट ऑफ गॉड chosen and precious. Praise the Lord. जिवंत धोंडा ज्याला जगाने नाकारलं, ज्याला मनुष्याने नाकारलं, पण देवाच्या दृष्टीने तुम्ही प्रेशियस आणि चोझन, मराठीमध्ये दिले निवडलेले आणि मौल्यवान आहात. इमॅन. किती लोक या वचनावर विश्वास ठेवतात? किती लोक विश्वास ठेवतात? इमॅन. आपण निवडलेले आहोत आणि आपण देवासाठी मौल्यवान आहोत. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठं वचन जे सांगतं योहान 3:16, बायबलमधलं सगळ्यात महत्त्वाचं वचन, की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ए मॅन. तर देवाने तुमच्यावर प्रीती केली मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे हे समजणं. गॉड लव्स यू. Right now, whatever situation you are in, right now, wherever you are, what is your condition, I don't know. But I know one thing, that in that condition also, त्या परिस्थितीमध्ये पण परमेश्वर हा तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. आणि म्हणूनच तो त्या क्रूसावरती गेला आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी, कारण की तो आपल्यावर प्रेम करतो मित्रांनो. ही लव्ज यू. त्याच्या नजरेमध्ये तुम्ही मौल्यवान आणि निवडलेले आहात. कुणाच्या नजरेमध्ये तुम्ही कसे आहात किंवा दुसऱ्यांचं काय ओपिनियन आहे ते मॅटर नाही करत. मला असं वाटतं की देवाचं ओपिनियन हे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि देवाच्या नजरेमध्ये तुम्ही निवडलेले आणि मौल्यवान आहात. ए मॅन. तर निवडलेले आणि मौल्यवान आहात, पण मी ह्या वचनामध्ये एका दुसऱ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष घेऊन जाणार आहे. इट इज बेसिकली माणसाने नाकारलं तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला मौल्यवान असा जिवंत धोंडा. धोंडा म्हणजे दगड, लिव्हिंग स्टोन रिजेक्टेड बाय मॅन. आणि मी विचार करत होतो की लिव्हिंग स्टोन दगड. तर मी तुम्हाला टायटल दिलं थोड्या वेळापूर्वी, की टायटल आहे जिवंत दगड किंवा जिवंत धोंडा, लिव्हिंग स्टोन. तर हा जो दगड आहे हा बेसिकली काय आहे? आणि मी तुम्हाला सांगतो की खूप वर्ष मी जेव्हा बायबल वाचायचं तेव्हा मला असं वाटायचं की येशू ख्रिस्त हा तो जिवंत धोंडा आहे ना. मी संडे स्कूलमध्ये शिकलो आहे, मी नंतर शिकलो आहे, खूप सर्मन्स पण ऐकले, आणि तो आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत धोंडा आहे, आणि इट इज व्हेरी मच करेक्ट. इट इज ट्रू की जीजस इज अ लिव्हिंग स्टोन. पण या वचनाकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पण आहे मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही याच्यावरती मनन करता तेव्हा तुम्हाला कळेल की जिवंत धोंडा हा येशू ख्रिस्त तर आहेच, पण अजून एक गोष्ट आहे जी जिवंत धोंडा आहे. मी सांगेल तुम्हाला की दगड जो असतो किंवा धोंडा जो असतो तो कशाने बनला जातो. कोणी सांगेल का? कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतात. दगड जो असतो हा कशाने बनतो? एनीवन? मी सांगतो. दगड जो असतो ना तो मातीने बनतो. काय होतं की खूप माती जी आहे ती एकत्र होते, जमते, एकावर एक चढते, आणि मग पाऊस येतो, वारा येतो, ऊन येतो, ते ओलं होतं, ते सुकतं, आणि दगड हा आपोआप बनत जातो मित्रांनो. हालेलुया. दगड हा नेहमी मातीने बनतो. स्टोन इज ऑलवेज मेड ऑफ मड. आणि मी ह्या गोष्टीवरती विचार करत होतो की देवाच्या नजरेमध्ये निवडलेला आणि मौल्यवान असा जिवंत धोंडा, जिवंत दगड. आणि जिवंत कसं काय असू शकतो दगड? यार आपण बघतो की दगड हा जो असतो हा जिवंत असतो, हा निर्जीव असतो, तर जिवंत कसं काय असू शकतो? आणि मी तुम्हाला सांगतो की दगड जो आहे ना तो मातीने बनतो. जुन्या करारामध्ये, दिस इज द रेव्हलेशन विच गॉड गिव्ह मी. ऑल राईट. तर लिसन, फार लक्ष देऊन ऐका की जुन्या करारामध्ये अजून एक गोष्ट आहे जी मातीने बनलेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती कोणती गोष्ट आहे. खूप सुरुवातीलाच आहे. आपण वाचूया उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि याचं 7वं वचन. उत्पत्ती याचा 2रा अध्यायाचं 7वं वचन मी वाचतो पटकन. ऑलराईट. 7वं वचन. मग परमेश्वर देवाने, उत्पत्ती 2:7, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. ए मॅन. कोणती गोष्ट बनली अजून मातीनी? मनुष्य, तुम्ही आणि मी.
आदामाला पण जेव्हा देवानी बनवलं तेव्हा देवानी मातीनी आदामाला बनवलं आणि मग त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला, ज्याने आदाम जो आहे तो जीवित झाला. आमेन. दगड आपण वाचलं की दगड जो असतो तो कशाने बनतो? मातीने. आपण उत्पत्तीमध्ये वाचलं की मनुष्याला कशाने बनवलं? मातीने. दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मातीने बनतो. हे शरीर जे आहे हे मातीने बनलं आहे. तुम्ही मी आपण पण मातीने बनले गेले आहोत मित्रांनो, आणि म्हणून आपण मातीतच जातो. आमेन. तर आपण पण एका दगडाप्रमाणे आहोत. मला हे प्रूफ करायचं. वी आर लाईक अ स्टोन. आणि काही दगड जे असतात ना मित्रांनो ते जीवित असतात आणि काही दगड असतात ते निर्जीव असतात. लिव्हिंग स्टोन, नॉन लिव्हिंग स्टोन. व्हेरी सिम्पल. आमेन. आदाम हा देवानी बनवलेला तो दगड होता जो जीवित झाला. मग त्यांनी पाप केलं आणि मग ती पूर्ण स्टोरी तुम्हाला माहिती आहे की कसं पुढं झालं सगळं. पण सध्या आपण त्या विषयावरती नाही आहोत. पण माझं लक्ष मला तुमचं लक्ष ह्याच्याकडे घेऊन जायचं आहे की आपण त्या दगडाप्रमाणे आहोत. आमेन. हाऊ मेनी पीपल बिलीव्ह दिस? यू कॅन राईट इट इन युअर कमेंट्स. आपण त्या दगडासारखे आहोत, पण आपण जिवंत दगड आहोत. जगाने जरी तुम्हाला नाकारलं तरी देवाने तुम्हाला मौल्यवान निवडलेलं केलं आहे. आणि मी जेव्हा ह्या गोष्टीवरती विचार करत होतो की देवा मला एक असं पॅरेबल दे किंवा अशी एक गोष्ट सांग, तर देवाने मला योहान याचा 2रा अध्याय, आमेन, जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तुम्ही येऊ शकतात. योहान याचा 2रा अध्याय, त्याच्यामध्ये खूप सुंदर रेव्हेलेशन दिले, प्रकटीकरण दिले. मी तुमच्या संगती ते शेअर करेन. आपण यावेळेस पॅरेबल वाचणार आहोत. योहान याचा 2रा अध्याय, यातील 1 ते 11 ही वचने मी वाचेल. आणि मध्ये मध्ये जर मला वाटलं गरज तर मी इंग्लिश रेफरन्स घेईल, बिकॉज इट बिकम्स इझियर टू एक्सप्लेन थिंग्स विथ इंग्लिश वर्ड्स. ऑलराईट. सो ठीक आहे. तर काना येथील लग्न, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा प्रसंग. येशू ख्रिस्तानी केलेला पहिला चमत्कार. काय होतं बेसिकली काना या लग्नामध्ये, की येशू ख्रिस्त जो असतो तो पाण्याचा द्राक्षरस करतो. ऑलराईट. आपण सगळ्यांनी ही स्टोरी ऐकली असेल, तुम्हाला माहिती असेल. हा ख्रिस्तानी केलेला पहिला चमत्कार आहे. तर आपण वाचूया. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होतं आणि येशूची आई तिथे होती. काना येथे लग्न होतं, येशूची आई तिथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. येशू, त्याचे शिष्य, येशूची आई हे सगळे त्या लग्नामध्ये होते. सगळ्यांना आमंत्रण होते. लग्न होतं, जल्लोष होता, सेलिब्रेशन होतं, जेवण असेल, खूप खूप मोठं लग्न असेल कदाचित. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. काय झालं? द्राक्षरस संपला. आणि येशूला हे कदाचित माहिती नव्हतं, पण येशूची आई जी होती ही येऊन त्याला म्हटली की त्यांच्याकडे द्राक्षरस नाही आहे. मग येशू काय बोलतो? येशू तिला म्हणाला, बाई, म्हणजे येशू ख्रिस्त हा त्याच्या आई शंकती बोलतो की बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. काय बोलला येशू ख्रिस्त? की ठीक आहे त्यांच्याकडे द्राक्षरस नाही, पण तुझा माझा काय संबंध? आपण तर पाहुणे आहोत आणि माझी वेळ अजून आली नाही. कारण की मरियेला हे माहिती होतं की येशू ख्रिस्त जो आहे तो देव आहे. येशू ख्रिस्त सगळं जर तुम्ही बघितलं तर मरियेला देवदूताने येऊन सांगितलं होतं की परमेश्वर, जगाचं पाप हरण करणारा कोकरा येशू ख्रिस्त आहे आणि त्याला काहीच अशक्य नाही. आणि जेव्हा ती येऊन त्याला सांगते की द्राक्षरस संपला, तेव्हा ती काय बोलते की माझी वेळ, द्राक्षरस संपला, तर येशू काय बोलतो की माझी वेळ अजून आली नाही. ठीक आहे. मग पुढे काय होतं? त्याची आई चाकरांना म्हणाली. आता तुम्हाला माहिती असेल आई कशी असते. म्हणजे आईला जर असं वाटलं की माझ्या मुलाने हे काम करावं तर ती त्याच्याकडून ते करूनच घेते. तर म्हणजे जरी येशू ख्रिस्त बोलला की मी नाही करणार, तरी तिने बघा जबरदस्ती एक प्रकारे केली येशू ख्रिस्तावरती, कारण की ती आई होती आणि ते योग्य होतं. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे सांगेल ते करा. चाकरं म्हणजे कोण? शेफ. लग्नामध्ये केटरर्स बेसिकली आपण बघतो, जे जेवण बनवतात, जे जेवण सर्व करतात ते केटरर्स. तर त्याची आई चाकरांना म्हणाली की हा तुम्हाला जसं सांगेल, म्हणजे येशू ख्रिस्त जसं सांगेल, तसं बोलेल, तसे इन्स्ट्रक्शन्स देईल, त्याप्रमाणे तुम्ही करा. मग काय होतं? तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. सर्वात महत्त्वाचं वचन माझ्या संदेशासाठी हे आहे. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण. 6 दगडी रांजण. परत एकदा आपण बोलूया, 6 दगडी रांजण. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. तिथे 6 दगडी रांजण होते आणि ते बेसिकली का होते की यहुद्यांच्या रीतीप्रमाणे
किंवा यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ते दगडी रांजणामध्ये पाणी भरायचे आणि त्याच्यामधून हातपाय साफ करायचे, शुद्ध व्हायचे कधी पण जायच्या अगोदर. तर ही त्यांची एक ट्रेडिशन होतं, त्यांची एक रीती होती. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की तिथं 6 रांजण होते आणि 6 रांजण हे कशाचे होते मित्रांनो? दगडाचे होते. कशाचे होते? दगडाचे. 6 दगडी रांजण. आपण पुढे वाचूया. तिथे 6 दगडी रांजण होते यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. 2-2, 3-3 मन. इंग्लिशमध्ये आहे 20-30 गॅलन्स. 6 स्टोन वॉटर जार्स, 20-30 गॅलन्स. ठीक आहे. जेव्हा मी ह्याचा सर्च केला तर आसपास त्याची हाईट एका 6-7 फूट माणसा एवढी होती मित्रांनो. अप्रॉक्स 6 to 7 फीट माणूस, म्हणजे एका माणसाच्या हाईट एवढी. ॲव्हरेज हाईट जी आपण बोलतो 6 फूट त्याच्या आसपास ती होती. आणि त्याच्यामध्ये तेवढं पाणी ते लागायचं, कारण की एवढे पाहुणे येणार आहेत. तिकडे 6 दगडी रांजण होते. 6 दगडी रांजण होते आणि रांजणांची जी हाईट होती ती लगभग एका माणसाच्या हाईट एवढी होती, ॲव्हरेज हाईट. ऑलराईट. पुढे आपण वाचूया. येशूने त्यांना म्हटले, कुणाला? चाकरांना, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. ओ माय गॉड. येशूने त्यांना म्हटलं, हा देवाचा शब्द होता मित्रांनो. येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे आणि तो त्यांना म्हटला की रांजण कशाने भरा? पाण्याने भरा. मला असं वाटतं त्यावेळेस जे चाकर कारभारी असतील किंवा जे बनवणारे असतील ते म्हणतील, अरे द्राक्षरस संपलाय, द्राक्षरस संपलाय, पाण्याने भरून काय करणार तुम्ही? पण त्यांनी काही प्रश्न नाही केला. त्यांनी फक्त देवाचे शब्द ऐकले, इन्स्ट्रक्शन ऑफ गॉड. त्यांनी ऐकलं आणि त्यांनी पाण्याने ते भरले आणि काठोकाठ भरले. पाण्याने ते भरले आणि काठोकाठ भरले. ठीक आहे. मग काठोकाठ भरले. 8वं वचन. मग त्यांनी त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. म्हणजे फक्त रांजण हे पाण्याने भरले आणि येशू म्हटला की त्यातलं काढा आणि तुमचा जो हेड असेल किंवा तुमचा जो टेस्ट करणारा जो शेफ असेल, जो एक्सपर्ट असेल, जो प्रोफेशनल असेल, भोजन कारभारी ज्याला आपण म्हणतो, की ज्यांनी सगळ्यात जेवण आयोजित केलं असेल त्याच्याकडे न्या आणि त्याला चाखायला द्या आणि बघा की हा बरोबर आहे का नाही. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले, एक माणूस घेऊन गेला. अच्छा, जो भोजन कारभारी होता त्याला काहीच माहिती नव्हतं की हा कुठून आला आहे द्राक्षरस किंवा येशूनी सांगितल्याप्रमाणे बनवला आहे का नाही. मग काय होतं की जेव्हा ते भोजन कारभाराकडे जेव्हा त्यांनी नेलं ते आणि भोजन कारभाराने ते चाखलं, तेव्हा तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकराला हे ठाऊक होतं. हे त्यांनी ब्रॅकेट्समध्ये दिलं आहे बेसिकली. आणि त्याच्यानंतर तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, वराला म्हणजे ज्याचं लग्न होतं त्याला बोलावून भोजन कारभारी म्हणाला. 10वं वचन. प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. काय म्हटला तो? की प्रत्येकजण सुरुवातीला काय करतो? चांगला द्राक्षरस हा वाढतो आणि मग जेव्हा लोक खूप पितात आणि वेन दे आर यूज टू इट, तेव्हा ते काय करतात? जो खराब, जो उरलेला आहे, जो बेचव आहे असं द्राक्षरस ते देतात. पण तू काय केलंस? तू शेवटपर्यंत बेस्ट द्राक्षरस जो आहे, उत्तम द्राक्षरस जो आहे, सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात गोड द्राक्षरस जो आहे तो तू वाचवून ठेवलास. येशूने गालिलातील काना येथे आपले चिन्हाचा हा प्रारंभ करून आपलं गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आमेन. हे पहिला प्रारंभ केला होता त्यांनी, पहिला चमत्कार जो येशू ख्रिस्ताने केला. आमेन. आणि इकडून येशू ख्रिस्ताचं जे सेवा कार्य आहे ते सुरू झालं. आणि मी विचार करत होतो की पहिला चमत्कार हा पाण्याचा द्राक्षरसच का, किंवा येशू ख्रिस्तानी इकडंच का केलं, किंवा पाण्याचा द्राक्षरस हाच पहिला द्राक्षरस का. तर मी तुम्हाला थोडंफार द्राक्षरसावरती सांगेल की द्राक्षरस का महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल की ख्रिस्ती जीवनामध्ये द्राक्षरसाला एक स्वतःचा महत्त्व आहे. जेव्हा शेवटचं भोजन येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांसंगती केलं तेव्हा तो काय बोलला? त्यांनी ती भाकर मोडली आणि बोलला, हे माझे शरीर आहे आणि माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे खा. आणि जेव्हा त्यांनी तो प्याला उचलला त्या प्याल्यामध्ये तो द्राक्षरस होता मित्रांनो. आणि तो द्राक्षरसाला बोलला की हे काय आहे? माझं रक्त आहे, तुम्ही हे सेवन करा, तुम्ही हे प्या. भाकरीला तो बोलला आहे माझं शरीर आहे, पण द्राक्षरसाला तो बोलला आहे माझं रक्त आहे. आणि रक्ताचं महत्त्व हे मला असं वाटतं की एका ख्रिस्ती व्यक्तीशिवाय कुणालाच कळणार नाही. रक्त किती महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्ताचे जे रक्त आहे त्याच्यामुळं आपलं पाप जे आहे ते साफ झालेलं आहे मित्रांनो. जुन्या करारामध्ये जेव्हा आदामाने पण पाप केलं तर देवाने एक कोकरा अर्पिला आणि त्याचे जे कपडे आहे
कोकराचे स्किन जे आहे त्याचे कपडे बनवून आदमाला घातलं. तुम्हाला माहिती असेल ही गोष्ट. जुन्या करारामध्ये जेव्हा पण त्यांना पापाची क्षमा हवी असायची, देअर हॅज टू बी अ सॅक्रिफाईस. काही ना काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांना सॅक्रिफाईस कराव्या लागायच्या. कदाचित एक प्राणी असू शकतो, काही लोक कबुतरं द्यायचे, जे छोटे ज्यांचे म्हणजे जे गरीब असतील किंवा ज्यांचे पापं छोटे असतील ते कबुतरं द्यायचे. आणि ज्यांचे पापं म्हणजे ज्यांना असं वाटतं की मी खूपच पापी आहे ते मोठे मोठे प्राणी अर्पण करायचे मंदिरामध्ये येऊन. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, कारण की रक्त जे आहे ना, जेव्हा पण पाप होतं तेव्हा त्या पापाच्या क्षमेसाठी एक सॅक्रिफाईस लागतो, एक रक्त लागतं मित्रांनो. आणि म्हणून रक्त ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की असं म्हणतात की जेव्हा तुम्ही सॅक्रिफाईस करतात तेव्हा फॉर एक्झाम्पल मी एक कोकरू सॅक्रिफाईस केलं, तर कोकराची जी शुद्धता आहे त्याच्यामध्ये खूप सारे नियम आहेत की कोकरू जे आहे ते शुद्ध पाहिजे, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही पाहिजे आणि ते एकदम साफसुथरं कोकरू पाहिजे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग नाही पाहिजे. आणि जेव्हा ते आपण अर्पण करू तेव्हा ते काय होणार, ते कोकरूचे जे निष्पापपणा आहे, जो चांगुलपणा आहे, जो इनोसेन्स आहे, जे होलीनेस आहे, ते होलीनेस जे आहे ते माझ्यावरती येणार आणि माझे जे पाप आहे त्या कोकरावरती टाकून आपण ते कोकरू अर्पण करतो. म्हणजे माझ्या जागी कोण गेला? कोकरू गेला. आणि या बेसवरती पूर्ण आपलं बायबल जे आहे किंवा पूर्ण आपलं जे ख्रिश्चॅनिटी आहे, ख्रिश्चन धर्म जो आहे तो टिकून आहे मला असं वाटतं. कारण की जर रक्त नाही तर क्षमा नाही. पापाचं वेतन हे मरण आहे. बायबल सांगतं पापाचं वेतन हे मरण आहे. त्यामुळे मरणं आणि रक्त शिंपडणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल जुन्या करारामध्ये पण पासओव्हर सण किंवा वलंडनाचा सण हा खूप महत्त्वाचा आहे. काही ज्यूइश लोकांमध्ये आत्ता पण तो साजरा होतो की वलंडनाचा जो सण असतो तो बेसिकली काय असतो की माझ्या घरामध्ये मला पापांची जर क्षमा पाहिजे तर मी एक कोकरू अर्पिणार आणि त्या कोकराचं रक्त माझ्या दरवाजावरती लावणार आणि जेव्हा मरण येईल तेव्हा ते मरण जे आहे ते माझ्या दारावरती ते रक्त बघेल आणि माझ्या घराला ते वलांडेल. म्हणून त्याला वलंडनाचा सण म्हणतात, पासओव्हर. खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं बायबलमध्ये आहे, हे सगळं जुन्या करारामध्ये आहे. पण नवीन करारामध्ये आपण जगतो, आपण एक नवीन उत्पत्ती आहोत. आमेन. येशू ख्रिस्तामध्ये नवीन करारामध्ये कोणत्याही प्रकारचं अर्पण तुम्हाला करायची गरज नाही. कोणत्याही प्रकारचं कोकरू, कोणत्याही प्रकारचं ॲनिमल, कोणत्याही प्रकारचं सॅक्रिफाईस हे तुम्हाला करायची गरज नाही, कारण की द सॅक्रिफाईस इज ऑलरेडी बीन डन. येशू ख्रिस्त ज्या क्रूसावरती गेला मित्रांनो, तो निष्पाप कोकरा तुमच्यासाठी अर्पिला गेला. जे पाप तुम्ही केले नाही, जे पाप तुम्ही करणार आहात आणि जे पाप तुम्ही सध्या करत आहात, त्या सगळ्या गोष्टींसाठी येशू ख्रिस्त हा तो निष्पाप कोकरा होता मित्रांनो, जो क्रूसावरती गेला तुमच्यासाठी. आणि त्याची जी शुद्धता होती, त्याचे जे इनोसेन्स होतं, त्याचं जे होलीनेस होतं ते तुमच्यावरती आलं. म्हणून आज जर तुम्ही जगता तर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त जगतो म्हणून तुम्ही जगता मित्रांनो. कारण की तुम्ही ज्या क्रूसावरती गेले पाहिजे होता तिकडं तुमची जागा जी आहे ती येशू ख्रिस्ताने केली. द परफेक्ट लॅम्प ऑफ द गॉड. वी ऑल आर सिनर्स. मी आपण सगळे पापी आहोत बायबल सांगतं आणि सगळे देवाच्या कृपेला आपण कमी पडलेलो आहोत. वी हॅव फॉल शॉर्ट ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताची येण्याची फार गरज होती मित्रांनो. ते येशू ख्रिस्ताचं जे कार्य होतं ते सुरू झालं कानागाव येत्या लग्नामध्ये. आपण वाचली पूर्ण स्टोरी. ते लग्नात जातात, रांजण असतं, ते पाण्याचा द्राक्षरस बनतो. आणि मग द्राक्षरसाचं काय इथं हे तर मी तुम्हाला सांगेल की द्राक्षरस का महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले म्हणजे पहिला चमत्कार हा काय केला? पाण्याचा द्राक्षरस. आणि त्यांनी काय केलं की आपल्याला लग्नामध्ये जे लोक होते, म्हणजे आपण लोक बेसिकली, आपल्याला उत्तम द्राक्षरस त्यांनी पाजला. आमेन. काय पाजला त्यांनी? उत्तम द्राक्षरस त्यांनी पाजला. आणि जेव्हा शेवट होता, ओ माय गॉड, ऐका हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटचं मी तुम्हाला घेऊन जातो. आपण जाऊया योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 आणि 29वा वचन. मित्रांनो तुमच्याकडे बायबल असेल तर प्लीज रेफर करा, मार्क करा, लिहून ठेवा. खूप महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे सध्या. पहिला चमत्कार काय होता? पाण्याचा द्राक्षरस. शेवटचा चमत्कार एक प्रकारे आपण बघूया की येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावरती होता तेव्हाचं. योहान याचा 19वा अध्याय 28 आणि 29वा वचन. हे वाचण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे. बेसिकली बॅकग्राऊंड असं आहे की येशू ख्रिस्त हा ऑलरेडी क्रूसखांबावरती आहे आणि त्यांनी प्रत्येक प्रकारचं जे दुःख आहे,
जो मार आहे तो खाल्ला आहे, त्याचे कपडे फाडण्यात आले, त्याच्यावर थुकण्यात आले, त्याला नाही का क्रूस घेऊन तो पूर्ण आलेला आहे आणि त्याला क्रूसावरती चढवण्यात आले आणि त्याचं चोरांसंगती जे संभाषण आहे ते झालेलं आहे आणि येशू ख्रिस्त क्रूसावरती आहे. आणि तिकडं काय होतं, 28वं वचन, योहान 19वा अध्याय आणि 28वं वचन, यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. आमेन, हालेलुया. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटलं की मला तहान लागली आहे, बायबलमध्ये दिले. ऑलराईट. मग काय होतं, 29वं वचन, तेथे आंब म्हणजे आंबट वाईन होती, ती आंबट वाईन भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आंब भरलेले स्पंज जो असतो ना आपण घरी वापरतो, स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले, 30वं वचन, आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केलं. आमेन. मी इंग्लिशमधून हे परत वाचेल बिकॉज इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ज्या शब्दाने मला रेव्हलेशन दिलं, त्यामुळे आय थिंक यू शुड अंडरस्टँड दिस इन इंग्लिश ॲज वेल. ऑलराईट. सो जॉन 19:28, 29, 30 आपण वाचणार आहोत. आफ्टर दिस जीसस, नोईंग दॅट ऑल वॉज नाव फिनिश, सेड टू फुलफिल द स्क्रिप्चर्स. ठीक आहे, इकडं बघा, मला नाही वाटत दिसणार याच्यामध्ये, तुम्ही जर वाचलं ना तिकडं दिलं आहे, इट इज व्हेरी स्पेसिफिकली रिटन टू फुलफिल द स्क्रिप्चर. शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी, मराठीमध्ये पण दिले, शास्त्रलेख पूर्णसाठी तो काय म्हटला, आय थर्स्ट, मला तहान लागली आहे. अ जार फुल ऑफ, 29वं वचन, अ जार फुल ऑफ सॉर वाईन, मराठीमध्ये दिले आंब, इंग्लिशमध्ये आहे सोर वाईन, SOUR, सोर म्हणजे आंबट, वाईन WINE. कुठे ट्रान्सलेशनमध्ये विनेगर लिहिलेलं आहे. विनेगर तुम्हाला माहिती असेल, आपण जेवण बनवताना खूपदा वापरतो विनेगर. आंबट केलेली वाईन असते किंवा खराब झालेली वाईन किंवा अशी वाईन जी सडली आहे, जिचं काही गोडवा नाही राहिला, जी संपत आलेली आहे किंवा ज्याचं काही नाही का, म्हणजे यू विल नॉट फील सॅटिस्फाईड बाय इट अँड ऑल काइंड ऑफ डस्ट अँड ऑल काइंड ऑफ अनक्लीननेस अँड ऑल काइंड ऑफ टेस्टलेस थिंग्स आर देअर इन दॅट वाईन. आणि तेव्हा तो म्हटला शास्त्रलेख पूर्णसाठी मला तहान लागली आहे. आणि मग अ जार फुल ऑफ सॉर वाईन स्टूड देअर, सो दे पुट अ स्पंज, म्हणजे जे त्याला मारत होते, पुट अ स्पंज फुल ऑफ सॉर वाईन ऑन द हिसोप ब्रांच अँड हेल्ड इट टू इट्स माउथ. Amen. When Jesus has received the sour wine, he said, "It is finished," and he bowed down his head and gave up his spirit. Oh my God! This is just before he had bowed down and gave up his spirit. त्याला तहान लागली असं तो म्हणतो, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून. आणि ते जे लोक होते जे त्याला मारत होते, त्यांनी आंबट द्राक्षरस हा त्यांना दिला. जस्ट बिफोर ही डाईड ऑन द क्रॉस. पहिला चमत्कार काय होता मित्रांनो, पाण्याचा द्राक्षरस. आणि जेव्हा चाकर कारभारीने तो चाखला तेव्हा तो काय बोलला, हा उत्तम आणि सगळ्यात बेस्ट वाईन आहे. शेवटचा चमत्कार जो येशूला आपण दिला, इट इज ऑल्सो वाईन. ऑलराईट. आंबट पाणी किंवा आंबट वाईन आहे ती, स्पेसिफिकली विनेगर पण लिहिलेलं आहे, विनेगर इज मेड ऑफ वाईन. तर आंबट पाणी हे आपण येशू ख्रिस्ताला दिलं त्या क्रूस खांबावरती. पहिल्या चमत्कारामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला पाण्याचा द्राक्षरस दिला. शेवटच्या चमत्कारामध्ये त्याला पाणी हवं होतं. मी चमत्कार नाही म्हणणार, पण शेवटच्या क्षणी त्याला पाणी हवं होतं त्या क्रूसावरती आणि तो पाणी मागत होता. आय थर्स्ट, ही सेड. आणि त्यावेळेस आपण त्याला आंबट द्राक्षरस दिला. त्यांनी आपल्याला बेस्ट द्राक्षरस दिला, आपण त्याला वर्स्ट द्राक्षरस दिला. वर्स्ट, आंबट, सगळ्यात घाणेरडा, तुच्छ. आणि ह्या गोष्टींनी मी खरं सांगते, मला हे देवाचं वचन आहे, मी वाचत होतो आणि अचानक मला हे क्लिक झालं की देर इज सो मच ऑफ इम्पॉर्टन्स इन each थिंग विच इज रिटन इन दिस बायबल. ईच वर्ड हॅज सो मच ऑफ इम्पॉर्टन्स, सो मच ऑफ रेव्होल्युशन, की सुरुवात जिकडं झाली तसा शेवट झाला पाहिजे. दॅट इज ऑल अबाउट गॉस्पेल. देवाने तुमची जागा घेतली. जे तुम्हाला भेटणार होतं, जे आपल्याला भेटणार होतं, जे मला भेटणार होतं, ती आंबट द्राक्षरस जो होता तो येशूने माझ्यासाठी त्या क्रूसावरती घेतला, कारण की मला गोड द्राक्षरस भेटला जो येशूसाठी होता. आमेन. प्रेज द लॉर्ड.
देवासाठी जो द्राक्षरस होता तो देवाने मला दिला पहिल्या चमत्कारामध्ये, पण शेवटच्या क्षणी त्यांनी तो आंबट द्राक्षरस पिला. त्या क्षणी बघा तो माणूस काय बोलतो की सगळेजण काय करतात, सुरुवातीला हा चांगला द्राक्षरस घेतात आणि शेवटी काय करतात, आंबट. हे माणसाचं हे काय बोलतो आपण, इट इज ह्युमन नेचर, की आपण सुरुवातीला बेस्ट देतो, पण जशी सवय होत जाते तसं आपण खराब 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 थोडं देत जातो. पण देवाचं नेहमी उत्तम असतं मित्रांनो, शेवटपर्यंत उत्तम असतं. हालेलुया, praise the Lord. How many of people agree with me right now? You can write in your comments, all right? And trust me की देवाचं जे द्राक्षरस आहे ते तुमचे पाप जे आहेत ना, मी तुम्हाला डेमो देणार आहे आज या संदेशामध्ये. आपण थोड्या वेळानंतर बघणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये तिकडं अजून काय काय झालं. तर आपण परत एकदा येऊया लग्नामध्ये, कानागाव येथील लग्नामध्ये. तर मी तुम्हाला आत्तापर्यंत काय काय एक्सप्लेन केलं. कानागावमध्ये लग्न होतं, तिथे 6 दगडी रांजण होते, रांजणामध्ये पाणी ठेवायचे शुद्धीकरण करण्यासाठी. देवाने आपलं शुद्धीकरण केलं, आमेन, येशूने आपलं शुद्धीकरण केलं. त्या रांजणाची हाईट एका माणसा एवढी होती, जवळपास 7 फीट 6 फीट, आणि ते एका माणसाचं प्रतीक आहे मित्रांनो. तो जो दगडी रांजण होता योहान 2 मध्ये, ते एका माणसाचं प्रतीक आहे. आणि आपण सगळे त्या रांजणाप्रमाणे आहोत, कारण की आपण पण मातीने बनलेलो आहोत, दगड पण मातीने बनतो, आपण एका दगडाप्रमाणे आहोत. आपण त्या रांजणामध्ये ते जे रांजण आहे किंवा तो जो जार आहे त्याप्रमाणे आपण आहोत. इट इज अ सिम्बॉल ऑफ ह्युमन नेचर. आणि आपण सगळे सुकून गेलो आहोत, कारण की द्राक्षरस हा संपलाय. खूप महत्त्वाचं आहे हे समजणं. आणि त्यामुळे येशूची आई येते आणि येशूला म्हणते की त्यांचा द्राक्षरस संपलाय. तो बोलतो मी काय करू शकतो. आणि तेव्हा ती जे भोजन कारभारी असतात त्यांना काय सांगते की हा जसं सांगेल तसं करा, आणि ते त्याचं ऐकतात. आणि येशू ख्रिस्त बोलतो ह्याला पाण्याने काठोकाठ भरा. काठोकाठ म्हणजे अप टू द ब्रिम, म्हणजे अप टू द एज. जोपर्यंत ते पूर्ण भरत नाही तोपर्यंत त्याला भरा. फार महत्त्वाचं आहे समजणं. आपण बघितलं पहिले दगड काय होता, द्राक्षरस काय होता. आता मी तुम्हाला सांगतो पाण्याने काठोकाठ भरा. पाणी काय आहे. पाणी हे पूर्ण बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये हे इट ऑलवेज रिप्रेझेंट्स होली स्पिरिट. म्हणून पाण्याने व पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा होतो मित्रांनो. कारण की पाणी जे आहे हे तुम्हाला शुद्ध करतं. पाणी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्त म्हणतो त्यांना, त्या रांजणांना पाण्याने काठोकाठ भरा, म्हणजे त्या रांजणांना पवित्र आत्म्याने काठोकाठ भरा मित्रांनो. हालेलुया. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याने काठोकाठ भरणार नाही, बघा ते रांजण आपल्यासारखे आहेत मित्रांनो, आणि आपल्यातला द्राक्षरस संपले, आपण सुकून गेले आहोत. आणि जोपर्यंत तुम्ही ते रांजण पूर्णपणे पाण्याने काठोकाठ भरणार नाही, जोपर्यंत तुम्ही भरणार नाही तोपर्यंत तुमचा उत्तम द्राक्षरस हा होणार नाही. आमेन. कारण की यू वर मेंट टू हॅव दॅट बेस्ट वाईन बिकॉज जीसस गेव इट टू यू. तुम्हाला जे आंबट द्राक्षरस होता ना, तो येशूने ऑलरेडी पिला आहे त्या क्रूसावरती. त्यामुळे आता आंबट द्राक्षरस तुम्हाला ठेवायचा नाही आहे. बट राईट नाव वी आर ऑल ड्राईड अप. आपण सगळे सुकवून गेले आहोत. आपल्याला द्राक्षरस जो आहे तो संपला. आपल्यातली पवित्र आत्मा जी आहे ती कमी झाली आहे किंवा सुकून गेली आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्यामधला जो द्राक्षरस आहे तो सुकून गेला आहे मित्रांनो. पण देवाने तुम्हाला निवडलेलं आणि मौल्यवान केलं आहे. पहिले पेत्र 2 अध्याय 4 वचन काय बोलतो की निवडलेलं, माणसांनी नाकारलेला पण देवाने निवडलेला आणि मौल्यवान असा जिवंत धोंडा, मी, तुम्ही, आपण जिवंत धोंडे आहोत. आणि आपल्यातला जो द्राक्षरस आहे तो सुकून गेला आहे मित्रांनो. जसं त्या रांजणामध्ये तो दगडाचा जो रांजण होता तो पण एक दगड होता, धोंडा होता, त्याच्यातला पण जो द्राक्षरस संपून गेला होता. आणि मग आता करायचं काय, द्राक्षरस सुकून गेला, मग काय करू आता. देवानी येशू काय म्हणतो की त्याला पाण्याने भर. आणि मी सांगितलं की पाणी जे आहे ते कसलं प्रतीक आहे, होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे जेव्हा येशू ख्रिस्त त्यांना बोलला की ह्याला काठोकाठ पाण्याने भर, तेव्हा एक गोष्ट समजणं फार महत्त्वाचं आहे की पवित्र आत्म्याने तुम्हाला भरल्याशिवाय तुमचं काय होऊ शकत नाही, द्राक्षरस होऊ शकत नाही. पवित्र आत्म्याने भरणं. पवित्र आत्म्याने कसं भरणार मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला. पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे देवामध्ये वाढणं. एक्सेप्ट इट, वी आर अ न्यू क्रिएशन, पण वी आर अ रॉयल प्रिस्टहूड. जर पहिलं पेत्र 2 अध्याय तुम्ही पुढे वाचायला सांगितलं, वी आर रॉयल प्रिस्टहूड, होली नेशन, चोजन जनरेशन.
आपण निवडलेले, आपण मौल्यवान लोक आहोत मित्रांनो. आपल्याला तसंच राहावं लागणार आहे. आपलं स्टँडर्ड आपल्याला वाढवावं लागणार आहे. आपल्या पवित्र आत्म्याने वाढावं लागणार आहे. आपल्या देवामध्ये वाढावं लागणार आहे. देवाचं वचन जे आहे त्यामध्ये आपल्याला वाढावं लागणार आहे. बायबल सतत सांगतं की देवाच्या वचनावरती तुम्ही मनन करा, तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा, तुम्ही उपवास प्रार्थना करा. उपवास प्रार्थना हे दोन्ही करणं फार महत्त्वाचं आहे. काही लोक फक्त उपवास करतात, पण उपवास आणि प्रार्थना हे संगती जातं मित्रांनो. आणि पवित्र आत्म्याने भरण्यासाठी उपवास प्रार्थना आणि पवित्र शास्त्रामध्ये मनन आणि देवाचं वचन ऐकणे फार गरजेचं आहे. सध्या आपण इतके ब्लेस्ड आहोत, आपण इतके आशीर्वादित आहोत की वी हॅव यूट्यूब, आणि विथ द हेल्प ऑफ यूट्यूब और विथ द हेल्प ऑफ दिस फेसबुक लाईव्ह आपण देवाचं वचन जे आहे घर बसल्या ऐकू शकतो. तर का नाही आपण करावं? का नाही आपण उत्तम द्राक्षरस का नाही बनवावा स्वतःचा? हालेलुया, आमेन. आणि आज जे आहे तर मी विचार करत होतो की तिथं ते जे 6 रांजण आहे त्याच्यावरती एक डेमॉन्स्ट्रेशन आपण करणार आहोत. ऑलराईट. सो मला असं वाटतं हा जो ग्लास आहे, दिसतोय सगळ्यांना हा ग्लास, दिस वन. ऑलराईट. तर हा जो ग्लास आहे ना मित्रांनो, हे एका रांजणप्रमाणे आहे. ते रांजण दगडाचं होतं, पण हे काचेचा ग्लास आहे. ठीक आहे. हा जो आहे ना, हा एका माणसाप्रमाणे आहे. तसं मी सांगितलं की रांजण रिप्रेझेंट्स अ मॅन, आणि हा एका माणसाप्रमाणे आहे. सध्या हा माणूस सुकून गेला आहे बघा. ह्याच्यामध्ये काय नाही आहे. पहिला रांजण आहे हा, पण काय नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये विश्वास नाही आहे. आपल्यामध्ये खूप सारे असे रांजण आहेत, असे जिवंत धोंडे आहेत ज्यांच्यामधला विश्वास जो आहे तो सुकून गेला आहे. ड्राईड अप विथ फेथ. पवित्र आत्मा नाही आहे. का नाही आहे? पवित्र आत्मा जी आहे ती निघून गेली आहे, म्हणून विश्वास जो आहे तो सुकून गेला आहे. आमेन. तर आता ह्याच्यामध्ये विश्वास नाही आहे, ठीक आहे. पण समजा मला ह्याच्यामध्ये परत विश्वास आणायचा असेल तर मी काय करू शकतो? मी ह्याला पाण्याने भरणार. मी ह्याला कशाने भरतो? पाण्याने. पाणी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे मित्रांनो. कसलं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं. जेव्हा मी ह्याला पाण्याने भरतो, बघा, जर तुमचा विश्वास नसेल ना, आय एम रिप्रेझेंटिंग पीपल हू आर लॉस्ट देअर फेथ, म्हणजे ज्यांचा विश्वास चुकून गेला किंवा कमी झाला किंवा ज्यांना वाटतं की मला फीलच होत नाही का की विश्वास आहे माझा, येशू ख्रिस्तावरती माझा विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबल आपल्याला सांगतं की फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन ऐकण्याने आणि सतत ऐकण्याने तुमचा विश्वास हा वाढत जातो मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचं असेल आणि तुमचा विश्वास वाढवायचा असेल तर स्वतःला पवित्र आत्म्याने भरा. पण कसं भरणार तुम्ही? देवाचं वचन ऐकून मित्रांनो, देवाचं वचन ऐकून. समजा हे दुसरं रांजण आहे, हे विश्वासाचं रांजण. हे कसलं रांजण? हे आशेचं रांजण, होप. एक मिनिट हा, ठीक आहे. हे जे आहे ना, हे रांजण हे विश्वासाचं होतं. आपण हे बघूया की हे आशेचं रांजण आहे, होप. HOP, होप. काही लोक आहेत ज्यांची आशा ही सुकून गेली आहे मित्रांनो. तुम्ही बघा, आतमध्ये काहीच नाही आहे, सुकून गेलं आहे. पण जर मी ह्याला पवित्र आत्म्याने भरलं, जर मी ह्याला पवित्र आत्म्याने भरतो तर परमेश्वर म्हणतो तुला कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीवरती आशा ठेवण्याची गरज नाही. बिकॉज माय लॉर्ड इज माय होप अँड माय फॉर्ट्रेस, माय रॉक अँड माय फॉर्ट्रेस. आपली आशा जी आहे ती येशू ख्रिस्त आहे, आणि फक्त येशू ख्रिस्तच तुमची प्रत्येक जी गरज आहे, तुमची प्रत्येक जी निराशा आहे, आशा नाही म्हणजे निराशा, तर तुमची जी निराशा आहे ती दूर करणारा कोण आहे? येशू ख्रिस्त. पण येशू ख्रिस्तामध्ये जर तुम्हाला तुमची आशा पाहिजे असेल तर स्वतःला पवित्र आत्म्याने भरा मित्रांनो. विश्वास संपला असेल, पवित्र आत्म्याने भरा. आशा संपली असेल, पवित्र आत्म्याने भरा. जार ऑफ होप. आमेन. प्रेम, दिस इज लव. विश्वास, आशा, प्रीती मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. काही लोक अशा आहेत ज्यांची प्रीती सुकून गेली आहे. खूप चिडचिड होते, खूप राग येतो, खूप इगो आलाय, खूप प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यांसंगती होतं, माझ्या संगती पण होतं, ठीक आहे. पण आपण जे आहोत ना, आपण प्रेम करण्यासाठी बनवले गेले आहोत. सर्वात मोठी आज्ञा काय सांगते? योहान 3:16 किंवा सर्वात मोठं वचन काय सांगतं? की देवाने जगावर एवढी प्रीती केली. तर जर देव आपल्यावर प्रीती करतो, आपण त्याच्यासारखेच आहोत, आपण त्याच्यामध्ये बनवले गेले आहोत, त्याच्या इमेजमध्ये आपण बनवले गेलो आहोत. आपण प्रेम करणारे लोक पाहिजेत मित्रांनो. पहिले कोरिन्थीकराचा 13वा अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीतीचं जे महत्त्व आहे हे कळून येईल मित्रांनो.
विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत, पण सर्वांमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. कारण की जर तुमच्यामध्ये लव आहे, प्रीती आहे, तर तुमची फॉर एक्झाम्पल जर मी एका व्यक्तीवरती प्रेम करतो तर माझा विश्वास त्याच्यावरती जाईल, आणि विश्वास त्याच्यावरती असेल तर आशा त्याच्यावरती जाईल. जर मी एका व्यक्तीवरती प्रेम करतो तर पहिली गोष्ट प्रेम सांगते, विश्वास येतो, हे तर तुम्ही ऐकतात. त्या विश्वास जर आहे, इफ आय हॅव फेथ ऑन समवन आय ऑल्सो हॅव होप फ्रॉम हिम. माझा याच्यावर विश्वास आहे तर मला त्याच्याकडून आशा आहे. आणि एकदा येशू ख्रिस्ताला एक जण विचारतो की सर्वात मोठी आज्ञा कोणती, तर तो बोलतो लव्ह द लॉर्ड युअर गॉड विथ ऑल युअर हार्ट, विथ ऑल युअर सोल, विथ ऑल युअर माइंड, विथ ऑल युअर स्ट्रेंथ. आमेन. परमेश्वर आपला देव याच्यावर पूर्ण जीवानी, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हे देवाचं वचन आहे. You have to love God, and when you love God, God loves you back and you start loving yourself. तर खूप लोक आहेत ज्यांच्यातलं प्रेम हे सुकून गेलं आहे. बट टुडे इफ यू फिल yourself again with the Holy Spirit, पाण्याने जर तुम्ही भरतात, पाणी म्हणजे पवित्र आत्मा, इफ यू फिल yourself with the Holy Spirit, you'll get back your love. Amen. You'll get back your faith, you'll get back your hope, you'll get back your love. Everything will be restored. Because our God is a God of restoration. Amen. आपला देव जो आहे तो परत देणारा, रिस्टोर करणारा देव आहे. तर विश्वास, आशा, प्रीती या तिन्ही गोष्टी ज्या आहेत हे पवित्र आत्म्याचे फळं आहेत. तुम्ही बघू शकता पवित्र आत्म्याचं फळ आहे, पण सर्वात महत्त्वाचं प्रीती आहे. प्रीती, देवावरती तुम्ही प्रीती करा, विश्वास उत्पन्न होईल, आशा उत्पन्न होईल. Amen. So this is faith, this is hope, this is love. The fourth thing, some people are dried out of rest, आराम. खूप जण असे आहेत जे थकले आहेत, जे सध्या पीडित आहेत, जे नाही का कष्टी आहेत, खूप कष्ट करतात. देवाचं वचन सांगतं कष्टी व भारक्रांती लोक माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आय विल गिव्ह यू रेस्ट. आवर गॉड इज अ गॉड ऑफ रेस्ट. आणि जर तुमचं जीवन जे आहे त्याच्यामध्ये आराम नाही आहे, आराम तुमच्यातला जर सुकून गेला असेल, तर मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही काय करा, ह्याला पवित्र आत्म्याने भरा. जेव्हा तुम्ही याला पवित्र आत्म्याने भरतात तर गॉड विल गिव्ह यू द रेस्ट दॅट यू नीड. आमेन. युअर स्ट्रेस, युअर मेंटल रेस्ट, युअर स्पिरिच्युअल रेस्ट, प्रत्येक प्रकारची जी रेस्ट आहे, प्रत्येक प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे, प्रत्येक प्रकारचं जे कष्ट आहेत, ते कष्ट जे आहे त्याचं निवारण करणारा आपला परमेश्वर आहे. पवित्र आत्म्याने भरा, देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनामध्ये वाढा, त्याला अनुसरा, त्याच्यानुसार वागा. आणि तुम्ही बघा, तुमची विश्वास जर गमावला असेल तर विश्वास रिस्टोर करतात, आशा जर गमावली असेल तर आशा रिस्टोर करतात, प्रेम जर गमावलं असेल तर प्रेम रिस्टोर करतात, आणि आराम जर नसेल, आराम रिस्टोर करतात. आमेन. 1 2 3 4 6 रांजणं होती. हे कसलं माहिती आहे का? हे जीवन आहे मित्रांनो. खूप जण आहे ज्यांचं जीवन सुकून गेलं आहे. द लाईफ इज ड्राईड अप. आय वुड से ड्राईड अप. जिवंत आहेत, पण जिवंत धोंडे आहेत, पण निर्जीवप्रमाणे राहतात. ड्राईड अप. लाईफ इज ऑल ड्राईड अप. म्हणजे काही उरलं नाही आहे, आशा पण नाही, विश्वास पण नाही, प्रीती पण नाही, पण सगळं काही, म्हणजे इट्स ऑल लाईक एव्हरीथिंग इज लाईक अ मेस राईट नाव. आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण की सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि खूप लोकांचे जीवन जे आहे ते अस्तव्यस्त झाले. मला नाही माहिती तुमच्या जीवनामध्ये कोणता प्रॉब्लेम असेल. मे बी इट इज फिनान्शियल प्रॉब्लेम, मे बी इट इज समथिंग एल्स, मे बी युअर सिच्युएशन इज व्हेरी बॅड, मे बी इट कॅन बी अ मेडिकल प्रॉब्लेम. पण प्रत्येक सिच्युएशनमध्ये इफ यू आर ड्राईड अप अँड यू डोंट नो व्हॉट टू डू नाव, तुम्हाला माहिती की मी आता करू काय, फिल युअर सेल्फ विथ द होली स्पिरिट. फिल युअर सेल्फ विथ होली स्पिरिट. देवाच्या वचनामध्ये वाढा मित्रांनो, देवाच्या वचनामध्ये वाढा. तुम्ही जसे जसे देवाच्या वचनामध्ये वाढताल तसं काय होईल, जसं तुम्ही वाढत जाताल ना मित्रांनो, तसं तुमचा विश्वास बळकट होईल. आणि जेव्हा परमेश्वर एंटर करतो ना तुमच्या सिच्युएशनमध्ये, लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर तुमच्या सिच्युएशनमध्ये एंटर करतो तेव्हा तो परिस्थिती बदलतो. त्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला होता, त्या लग्नामध्ये जी परिस्थिती होती ती सर्व अशी टेन्शनवाली परिस्थिती झाली होती, पण येशू ख्रिस्त त्या लग्नामध्ये होता आणि येशू ख्रिस्तानी परिस्थिती बदलली. मित्रांनो, तुमचं जीवन पण जर असं असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप टेन्शन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, इट इज ऑल ड्राईड अप, मे बी यू हॅव सम रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, गॉड इज अ गॉड ऑफ रिस्टोरेशन. परमेश्वराकडे द्या, परमेश्वराला प्रार्थना करा, उपास प्रार्थना करा, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढा. आणि सध्या लॉकडाऊन चालू आहे,
तर आपल्याला प्रत्येकाला ही संधी आहे, बिकॉज वी हॅव टाईम राईट नाव. आपल्याकडे खूप वेळ आहे. अगोदर कसं व्हायचं की जॉब आहे, ऑफिस आहे, हे आहे, ते आहे, आणि आपल्याला काय टाईम नाही भेटायचा. बट राईट नाव वी आर ॲट होम, वी हॅव टाईम. आपण देवाला देवाचा वेळ द्या मित्रांनो. मी तुम्हाला सांगते, तुम्ही देवाला देवाचा वेळ द्या आणि परमेश्वर तुमची वेळ बदलेल. परिस्थिती बदलणारा आपला परमेश्वर आहे. आमेन. हाऊ मेनी पीपल ॲग्री दिस? ऑल राईट. अजून एक गोष्ट आहे खूप महत्त्वाची. 6वं रांजण, विश्वास, आशा, प्रीती, रेस्ट, आराम, जीवन, आणि 6वं रांजण आहे विजन. विजन. 6वं रांजण काय आहे? विजन. विजन म्हणजे प्रोजेक्शन. देर आर मेनी पीपल, और इनफॅक्ट आय शुड से देर आर मेनी चर्चेस हू आर ड्राईड अप विथ विजन. त्यांचा जो विजन आहे ते सुकून गेला आहे. दिस इज बेसिकली फॉर चर्चेस, यू नो. राईट नाव खूप सारे चर्चेस असे आहेत जे सध्या काय झाले, सुकून गेले, संपले आहेत. म्हणजे त्यांना असं कळतच नाही की आता पुढं काय करायचं, बिकॉज दे हॅव लॉस्ट द विजन. विजन म्हणजे एक प्लॅनिंग, एक पुढचं जाण्याचं एक प्रवासाचं एक नियोजन. हे आपलं ड्राईड अप झालं आहे. खूप सारे लोक, त्यांना माहितीच नाही की पुढच्या 5 वर्षात मी काय केलं पाहिजे, पुढच्या 10 वर्षात मी काय केलं पाहिजे. खूप सारे चर्चेस असे आहेत ज्यांना माहितीच नाही की पुढच्या वर्षी आम्ही काय करावं. यू आर ड्राईड अप विथ विजन. And if you want a proper God's vision, because see, Bible says that my people perish without vision. आपण ख्रिस्ती लोक जे आहोत, आपण विजन पकडून चालणारे लोक आहोत. आपल्याला परमेश्वर एक कॉलिंग देतो. देर इज अ पर्पज फॉर युअर लाईफ. आपण फक्त जगण्यासाठी नाही आहोत किंवा जॉब करण्यासाठी नाही आहोत, पण आपलं जे जीवन आहे हे देवानी त्याचं पर्पज जे आहे ते अगोदरच ठरवलेलं आहे. बायबल सेज बिफोर यू वर फॉर्म्ड इन युअर मॉम्स वूम आय न्यू यू. जेरेमाया 29:11 काय बोलतं की आय नो द प्लॅन्स दॅट आय हॅव फॉर यू, प्लॅन्स ऑफ गुडनेस. इमॅन. देवाने तुमचं नियोजन करून ठेवलं आहे. आणि जर देवाने तुमच्यासाठी काय नियोजन करून ठेवलं आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल, देवाचं जे विजन आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल, तर मला वाटतं तुम्हाला स्वतःला पवित्र आत्म्याने भरण्याची खूप गरज आहे मित्रांनो. इमॅन. सो लिसन टू दिस. फेथ, होप, लव, रेस्ट, लाईफ अँड विजन. अजून एक रांजण आहे, वन मोर रेव्हेलेशन. अजून एक रांजण आहे त्या लग्नामध्ये. तुम्ही म्हणताल शमूएल तू चुकलायस, तिथं 6 दगडी रांजण आहे. आम्ही वाचले, आम्ही ऐकले, आम्ही पूर्णपणे बघितले. योहान 3:16 आम्ही खूप वेळा वाचले. तिथं 6 दगडी रांजण आहे. मी बोलतो नाही, तिथं एक 7वं रांजण पण आहे मित्रांनो. आणि ते 7वं रांजण जे आहे ना, ते खूपदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्या घटनेमध्ये, त्या इन्सिडेंटमध्ये देर वॉज अ 7th स्टोन, लिव्हिंग स्टोन. 7वं रांजण. कोणी बोलेल का ते काय होतं? कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकतात. विच वॉज दॅट 7th जार, किंवा ते 7वं रांजण काय होतं? मी सांगतो मित्रांनो. द 7th जार वॉज जीसस. आमेन. येशू ख्रिस्त हा तो 7वा, काय बोलतो आपण, 7वं रांजण होतं मित्रांनो. फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ वाईन, गुड वाईन, बेस्ट वाईन. आणि पहिला चमत्कारच हा होता की तुम्हाला त्यांनी पाण्याने भरलं. म्हणजे पवित्र आत्म्याने जेव्हा तुम्ही भरतात तेव्हा तुम्ही देवासारखे चाखायला, म्हणजे जेव्हा लोक तुम्हाला चाखतील तेव्हा तुम्ही देवासारखे टेस्ट करताल मित्रांनो. आमेन. जीसस वॉज द 7th जार ओव्हर देअर. द 7वं रांजण जे होतं ते येशू ख्रिस्त हा स्वतः होता. आणि खूपदा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात पण ते येणार नाही की येशू ख्रिस्त, यु नो, आपण माणूस होतो पण मला बदलणारा तो ख्रिस्त आहे. त्याच्यातला जो गोडवा होता हा द्राक्षरस त्यांनी मला दिला. आणि त्यांनी काय केलं, जेव्हा मी हे द्राक्षरस पिलो, ठीक आहे, जेव्हा मी हे पिलो, जेव्हा मी येशू ख्रिस्तामधून पिलो, जस्ट अ मिनिट, जेव्हा मी विश्वास माझ्यामध्ये नव्हता, पण जेव्हा मी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं तेव्हा माझा द्राक्षरस झाला. आशा माझ्यामध्ये नव्हती, पण जेव्हा मी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं तेव्हा माझा द्राक्षरस झाला. जेव्हा माझ्यामध्ये विश्वास, आशा, प्रीती माझ्यामध्ये नव्हती, मी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, माझा द्राक्षरस झाला. माझ्यामध्ये आराम नव्हता, मी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, माझा द्राक्षरस झाला. माझ्यामध्ये जीवन नव्हतं मित्रांनो, माझ्यामध्ये जीवन नव्हतं, पण येशू ख्रिस्त हा माझ्या जीवनाचा द्राक्षरस करणारा मित्र आहे. हा द्राक्षरस करणारा देव आहे. येशू ख्रिस्त जो आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला पवित्र आत्म्याने भरतात आणि जेव्हा तुम्ही देवाला देतात तुमचं जीवन, तेव्हा तुमच्या जीवनाचा द्राक्षरस होतो आणि उत्तम द्राक्षरस होतो मित्रांनो. तुमच्यामध्ये विजन नाही आहे, तुम्ही पवित्र आत्म्याने भरा आणि तुमचा द्राक्षरस होईल मित्रांनो. आशा, विश्वास, आशा, प्रीती, रेस्ट, जीवन
आणि विजन, हे सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा उत्तमातला उत्तम द्राक्षरस हा येशू ख्रिस्त तुम्हाला करून देईल. आमेन, आमेन, हालेलुया. पवित्र आत्म्याने तुम्हाला फक्त पवित्र आत्म्याने स्वतःला भरायचं आहे आणि काटोकाट भरा. बायबलमध्ये दिले पवित्र आत्म्याने भरा, पण काटोकाट भरा. जेव्हा तुम्ही काटोकाट त्याला भरताल तेव्हा तुमच्या जीवनाचा उत्तम द्राक्षरस होईल. आणि जेव्हा भोजन कारभाराने तो द्राक्षरस चाखला, भोजन कारभाराने जेव्हा द्राक्षरस चाखला तेव्हा तो काय बोलला की हे उत्तम द्राक्षरस आहे. हा कसा द्राक्षरस आहे? उत्तम द्राक्षरस. आमेन. दिस इज द बेस्ट वाईन आय हॅव एव्हर हॅड. दिस इज द बेस्ट वाईन. बिकॉज जेव्हा त्यांनी तुम्हाला चाखलं ना तेव्हा त्यांनी तुम्हाला नाही चाखलं, त्यांनी येशू ख्रिस्ताला चाखलं. ही टेस्टेड गॉड. दावीद बोलतो टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला चाखतात, जेव्हा लोक तुम्हाला भेटतात, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, तुमचा द्राक्षरस झाला आणि जेव्हा लोक तुम्हाला भेटतात तेव्हा लोक बोलतात की दिस इज द बेस्ट वाईन. जेव्हा लोक तुमच्या संगती बोलतात, जेव्हा तुमचे थॉट्स शेअर करतात, जेव्हा तुमचं जीवन बघतात, तेव्हा लोक काय म्हणतात की हा उत्तमातला उत्तम जीवन आहे, हे उत्तम द्राक्षरस आहे. आमेन. दिस इज द बेस्ट वाईन. बिकम अ बेस्ट वाईन टुडे. आज मी प्रार्थना करणार आहे, शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत, आणि आज मी प्रार्थना करणार आहे प्रत्येक जणासाठी जो सध्या माझ्या संगती कनेक्टेड आहे किंवा जो नंतर पण हा व्हिडिओ बघणार आहे. मी प्रार्थना करणार आहे की तुम्ही जे रांजण आहात, तुमचं रांजण जे आहे ते पवित्र आत्म्याने भरा. आणि येशू ख्रिस्त, जेव्हा तुम्ही ते पवित्र आत्म्याने भरताल तेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा द्राक्षरस करेल. मित्रांनो, वचन ऐका, वचन वाचा, वचनावरती मनन करा, त्याप्रमाणे वागा, उपास प्रार्थना करा, हे सगळे गोष्टी करा, कारण की ह्या गरजेच्या आहेत. या केल्या तर चालेल असं नाही, या कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ, बिकॉज वी आर अ न्यू क्रिएशन. देव आणि जुना माणूस मरून गेलेला आहे मित्रांनो. पापांमध्ये आपण राहणार नाही आहोत. आपण पापांमध्ये राहण्यासाठी आपल्याला जीवन दिलं नव्हतं मित्रांनो. आपल्याला देवाचा महिमा करण्यासाठी जीवन दिलं होतं. द पर्पज ऑफ युअर लाईफ इज टू प्रोजेक्ट गॉड फ्रॉम युअर लाईफ. तुमच्या लाईफमधून परमेश्वर हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, दुसऱ्यांना दिसला पाहिजे. आमेन. तर आत्ता आपण सध्या प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर देवप्पा. आज या जागी देवप्पा जितके पण जण माझ्या संगती जॉईंट आहेत परमेश्वर देवप्पा, फेसबुक लाईव्हच्या द्वारे परमेश्वर देवप्पा, प्रत्येकाच्या जीवनावरती देवप्पा मी देवप्पा तुझं पवित्र आत्मा देवप्पा हा ओततो परमेश्वर देवप्पा. आय कॅन सी लाईफ चेंजिंग अँड लाईफ टचिंग, लॉर्ड जीसस. आय कॅन सी पीपल गेटिंग ट्रान्सफॉर्म्ड अँड गेटिंग अ न्यू क्रिएशन, लॉर्ड जीसस. I want their life to be transformed. I want their family's life to be transformed, oh Lord Jesus. I pray, oh Lord Jesus, की आत्ता सध्या परमेश्वर देवप्पा जितके पण जण माझ्यासाठी जॉईंट आहेत, whether they are from my church, not from my church, whether they are believers, non-believers, I pray right now, give your spirit to them, oh Lord Jesus. Make their life as wonderful as the sweet wine, oh Lord Jesus, so that when they become a wine, they will be more happier than they are, and their lives will be restored, and their life will be fulfilled. Amen. मी प्रार्थना करतो ह्यावेळेस परमेश्वर देवप्पा जितके पण जण आहेत जे सध्या कोणत्या पण परिस्थितीमध्ये असतील, पित्या मला नाही माहिती की कोणती परिस्थिती आहे, पण मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांचं जीवन हे तू परिवर्तित कर परमेश्वर देवप्पा. त्यांच्या जीवनामध्ये देवप्पा तू उत्तम द्राक्षरस बन परमेश्वर देवप्पा. त्यांनी तुला जाणावं, तुझ्यामध्ये वाढावं देवप्पा. देवप्पा तुझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करावा असं तू कर परमेश्वर देवप्पा. पिता मी प्रार्थना करतो परमेश्वर देवप्पा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनाला तू स्पर्श कर. त्यांच्या घरामध्ये देवप्पा तू भरभराटी दे परमेश्वर देवप्पा. त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वर देवप्पा. त्यांना तू आनंदित कर परमेश्वर देवप्पा. आमचं जीवन देवप्पा हे आणखी आणि आणखी आनंदाचं जीवन असावं देवप्पा. आणि आमच्या जीवनामध्ये देवप्पा तुला आम्ही प्रोजेक्ट करावा असं तू कर परमेश्वर देवप्पा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला तू स्पर्श कर परमेश्वर देवप्पा. जर कोणी आजारी असेल आमच्यामध्ये परमेश्वर देवप्पा, त्या प्रत्येकाला मी तुझ्या हातात देतो परमेश्वर देवप्पा. देवप्पा तुला जे देवप्पा फटके पडले देवप्पा, त्यांनी देवप्पा आम्हाला हिलिंग प्राप्त झाली आहे परमेश्वर देवप्पा. आणि मी ह्या वेळेस देवप्पा आयझिया 53:5 क्लेम करतो परमेश्वर देवप्पा. हील ईच वन ऑफ देम हु इज राईट नाव सिक and into illness, Lord Jesus, who's got a disease, Lord Jesus, I heal them in Jesus name right now. परमेश्वर देव आपण प्रार्थना करतो परमेश्वर देवप्पा. जर कुणाच्या घरामध्ये फिनान्शियल प्रॉब्लेम असेल, फिनान्शियल इश्यूज असतील परमेश्वर देवप्पा, त्यांचं घर देवप्पा हे तू आशीर्वादाने भर परमेश्वर देवप्पा. तेव्हा तुझ्या आशीर्वादाची रेलचेल त्याच्यामध्ये होऊ दे परमेश्वर देवप्पा. वी आर रॉयल पीपल, लॉर्ड जीसस. वी आर नॉट पुअर पीपल, लॉर्ड जीसस. आम्हाला तुझ्यासारखं कर परमेश्वर देवप्पा. आम्ही स्वतःला पवित्र आत्म्याने भरतो परमेश्वर देवप्पा. आणि तुझी देवप्पा जी भरभराटी आहे, तुझी प्रॉस्पेरिटी जी आहे ती आमच्या जीवनामध्ये तू उघड परमेश्वर देवप्पा. परमेश्वर देवप्पा मी प्रार्थना करतो देवप्पा. जर कोणाचे एक्झाम्स असतील, कोणाचे करिअर्स असतील, कोणाचे इश्यूज असतील, प्रत्येक प्रॉब्लेम मला नाही माहिती पण तुला माहिती आहे परमेश्वर देवप्पा. मी प्रत्येक प्रॉब्लेम तुझ्या हातात देतो परमेश्वर देवप्पा. या क्षणापासून त्यांना एक नवीन
नवीन विजन दे परमेश्वर देप्पा, त्यांना एक नवीन उत्तर दे परमेश्वर देप्पा, त्यांना एक नवीन लाईफ दे परमेश्वर देप्पा. तेव्हा ते प्रॉब्लेम्सला देप्पा तू रिसॉल्व्ह कर परमेश्वर देप्पा. प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम देप्पा हे मी तुझ्या हातात देतो परमेश्वर देप्पा. तू आमच्या जीवनामध्ये उत्तम द्राक्षरस कर परमेश्वर देप्पा, कारण की उत्तमातला उत्तम देणारा तू माझा परमेश्वर आहेस. ही छोटीशी विनंती गौरव ख्रिस्त येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. Alright. तर 1 वाजला आहे आणि मी बरोबर 1 तास घेतला. तर थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर एव्हरीवन. जितक्यांनी पण कमेंट केले, जितक्यांनी पण वचन ग्रहण केले, त्या वचनाप्रमाणे वागा आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशिषित करेल. Amen. See you. Bye bye.